केलं जातं या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जातं ज्याच्यामध्ये मी विशेष कौतुक करेल किरणजी दळवे असतील केतनजी दळवे असतील संदीपजी वास्कर असतील फाउंडर PTC लाईव्हचे या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आभार व्यक्त करूया. यस तर आपण पाहू शकाल PTC लाईव्हच्या माध्यमातून थेट मैदानावरती पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान माजी नगरसेवक रॉयल मॅन अर्थातच विजय शेठ खानावकर साहेब यांना देखील आपण स्क्रीनवरती अर्थातच मैदानावरती देखील पाहतोय. तर यू आर मोस्ट वेलकम विजय शेठ खानावकर साहेब, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिला चेंडू जिथे पाहायला मिळाला, एक धाव अर्थातच या ठिकाणी कंप्लीट केले. एका धावेनं स्वतःच्या संघाचं खातं कोलं केलं आहे फलंदाजानं. जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळते ते इकडे पाहतोय बाबू आणि दुसरीकडे पाहतोय ऋषी. आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून विजय शेठ खानावकर साहेब यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. जिथे एक धाव पाहायला मिळाली या देखील शॉर्ट परतीचा चेंडू थोडा धाव स्टंप. परेश कडकेनं हा चेंडू अवांतरित घोषित केला आहे. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक चेंडू झालाय, 2 धावा पाहायला मिळतात. 4 षटकांची लढत, पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. जिथे गोलंदाज पाहायला मिळालेत तुषार, कामोटेंकडून मारा करणारे तुषार आपण पाहतोय. स्ट्राईकवरती आपण पाहतोय ऋषी. डावखुऱ्या फरतीचे हे फलंदाज. स्लोवर फरतीचा चेंडू होता जिथे डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. पावसाच्या सरी देखील बरसताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी परेश कडकेनं पाठीमागच्या इनिंगमध्ये धुतलं गोलंदाजांना. परंतु या सत्रामध्ये असा कोणता फलंदाज असणार आहे जो भरसेल पावसाप्रमाणे. ऋषीकडून अपेक्षा आहेत, परंतु पहा पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळाला डॉट प्रकारचा. तुषारचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी करतोय. अगदी लाईन टू लाईन गोलंदाजी पाहायला मिळाली. काळ भैरव, कळंबोली बनाम शिवगर्जना या शिवगर्जना या 2 संघादरम्यान रंगणारी लढत आपण पाहतोय. तुषार पुन्हा एकदा गोलंसाठी तयार झालेत. पुन्हा एकदा वेग आपल्याला पाहायला मिळाला. बघा विजय शेठ खानावकर आता मात्र इथून पलायन करताना पाहायला मिळतात. कारण क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम. कारण पाठीमागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याच माध्यमातून आपण ही स्पर्धा, मानाची स्पर्धा, रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहिली होती. त्याने एक चांगला संदेश देखील दिला होता. झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, असा संदेश नेहमी दिला होता. पनवेलमध्ये आपण पाहतोय, कळंबोलीमध्ये पाहतोय विकासाची कामं. एकच ध्यास एलाजीचा विकास, हाच म्हणे ध्यास विजय शेठ खानावकर साहेबांचा आपण नेहमी पाहिला. या षटकातील चेंडू झालेत 5. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ही रॉयल पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये देखील रॉयल संघ नेहमी आपण पाहतो. रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाठीमागच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती या संघाला चॅम्पियन होताना पाहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पहिला सामना जिंकताना पाहिलं.
हा त्यांचा संघ आपण पाहतोय. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांनी एक वेगळी छाप सोडली आहे. रायगड जिल्हा ठाणे का रायगड रायगड ठाणे पालघर जिल्ह्याचे जे अध्यक्ष पद देखील ते या ठिकाणी भूषवतात. हे विजय शेठ खानावकर होते. तर नाव बॅक टू क्रिकेट. तू पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जाऊया. तर यास पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल फक्त आणि फक्त 4 धावा. 4 धावा आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं याचा नमुना, याचं प्रात्यक्षिक उदाहरण मी तर म्हणेल पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलंय गोलंदाजांनी. केवळ आणि केवळ 4 धावा दिल्या तुषार या गोलंदाजांनी. काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसरं षटक घेऊन येतील गोविंदा गोरे. यस, गोविंदा गोरे आहेत. गोविंदा गोरे देखील सातत्यानं या मैदानावरती क्रिकेट खेळत असतो. टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये काय वेगळी छाप सोडेल हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल. विनय देखील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतो. रोशन पोपेटा देखील आहे. अजय देखील आपल्याला पाहायला मिळतील. काळभैरव या संघानं पाठीमागच्या वर्षी तर मी म्हणेल एक वेगळी छाप सोडली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पण तो रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळ करतील याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. तो गोविंदा गोरे आहे. चांगला चेंडू या ठिकाणी फेकलाय. चिते ओ माय गॉड, काय या ठिकाणी डाव फेकली होती जसं की पाण्यामध्ये सूर गवसावा. पंच आम्हाला इशारा करतात नो चेंडू आहे. 1 शॉट आहे का? 1 शॉट. यस, 1 शॉट रन आहे जिथे या चेंडूवरती धावा पाहायला मिळाल्यात. 5 धावा धावफलकावरती पाहतोय. फटका चांगला होता परंतु जिथे थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली. गोविंदा गोरे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. ओ हो हो, काय फटका सजवलाय. बघावं आणि बघतच राहावं. इतका सुरेख आणि अप्रतिम फटका. 6 धावन करता. परंतु गोविंदा गोरे काय गोलंदाजी करतोय. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते गोविंदा गोरेच्या माध्यमातून. कामुटे इंकडून मारा करणारे हे गोलंदाज आहेत. काय सुरेख अप्रतिम अचूक टप्पा. लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते गोविंदा गोरेची. पुन्हा एकदा गटी जिंकरे जरूर घेतले. अगदी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला जिथे विनय होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र एकडे बाद 14 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. या षटकामध्ये जरूर राजने एक षटकार लगावलाय परंतु येणाऱ्या काही चेंडूंमध्ये किती धावा उभारतील हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल.
फटका चांगला आहे. पाहायचं या चेंडूमध्ये अंतर किती, उंची किती. चेंडू गेलाय आउट ऑफ द स्पार्क, सीमरेषेबाहेर. 6 धावण करता. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत त्या मात्र 1 गडी बाद 20 धावा. ठीक आहे. बदामी एक लाट विनय पोपेटा संघासाठी तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय विनय. स्ट्राईकवरती ऋषी आहे. ऋषीनं अजून काय चमक दाखवलं नाही आहे, परंतु ऋषीच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहे. जिथे रनआउटची संधी आहे मात्र आता खरी ती देखील संधी गमवतोय की काय. तो शेवटच्या काही क्षणाला त्या संधीचं सोनं केलं आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू आहेच जरूर, परंतु विकेट मिळाली आहे. दुसरा झटका शिवगर्जना संघाला. टीचे एकवीस धावा झालेत. विनय याला पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा फेकला, जिथे राज थोरा स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. राज आता मात्र कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने चेंडू आलाय लॉकडाऊनच्या क्षेत्रामध्ये, जिथे 1 धाव पाहायला मिळाली. एका धाव्याने संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 22. पावसाचा जोर देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय, तो धावांचा जोर अद्याप देखील पाहायला मिळत नाही आहे. शांतता पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 22. धावफलकावरती षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय चांगला चेंडू फेकला, जिथे पॅडवरती चेंडू आदळलाय. कोणत्याही प्रकारची छेडछाडणी पाहायला मिळत नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 22. धावसंख्या आहे त्या जागेवरती स्थिरवली आहे. जरूर राजकडून काहीतरी कानमंत्रणा दिली गेली जाते आहे, परंतु चला रॉयल ए संघाचे संघनायक आणि चेमल्ला स्मॅश फॉर फिटनेस बी या संघाचे संघनायक आपण लगेच तयार राहायचं. यानंतरची लढत असेल. डायरेक्ट चीट झालाय. फलंदाज बॅक टू डग आउट. तिसरा झटका. विश्वास तिसऱ्या षटकामध्ये सार्थक ठरवतोय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आउटसाईड आउट स्टंप प्रकारचे चेंडू पाहायला मिळाले. एखादा चेंडू शरीरावरती आदळणारा पाहायला मिळाला.
अशी विविधता या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे 22, लॉस फॉर 3 विकेट. खेळपट्टीवरती नवीन फलंदाज पाहायला मिळतील. दर्शन पाहायचं, दर्शन काय करेल, दर्शन देईल का? डावकुऱ्या प्रतीचे फलंदाज आहेत विनाय. दर्शननं फटका तर चांगला सजवलाय. चिते एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली आहे. दुसरी धाव होईल का पूर्ण? पहा, बघता बघता आहा करता 2 धावा झाल्या पूर्ण आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 24 धावा. 24 धावा आपण पाहतोय. विनायची चांगली गोलंदाजी आहे, परंतु दर्शन कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. हो, चांगला चेंडू फेकला आहे, परंतु थोडासा बाहेर बाळान घेतोय. जिथे पंचांनी हा चेंडू स्वैर मारा घोषित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 25 धावा. यस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झाला आहे दर्शन. आता फटका चांगला आहे, थोडीशी ताकद कमी आहे. जिथे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यामध्ये आहे का चेंडू? हो आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे ते मात्र यस. या षटकातील चेंडू राहिले ते मात्र 1. संघाची एकूण धावसंख्या आहे 27. धन्यवाद. तर विनाय, ओहो, आता मात्र हेडवरती चेंडू आदळलाय. जिथे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट होतोय वारंवार. एका धावेत समाधान मानावं लागतंय. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. थोडासा अवधी मिळतोय तर ऐकूया उदय पवार यांचं संगीत. चे संघ असतील रॉयल ए संघाचे संघनायक आणि चे मल्हार स्मॅश फॉर फिटनेस बी. दुसऱ्या फेरीतील हा जवळपास पहिला सामना असणार आहे. या दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. लगेचच आमच्या आयोजकांशी आमच्या मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. रॉयल ए संघाचे संघनायक आणि चे मल्हार स्मॅश फॉर फिटनेस बी संघाचे संघनायक. तर चला या ठिकाणी सामना लगेच चालू करायचा आहे. पंचांना विनंती असेल कोणत्याही प्रकारचा वेळ जाणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. पाऊस असा जोर आता मी म्हणेल हळूहळू या ठिकाणी वाढू लागलाय, वाढतोय, परंतु ऊन वारा पाऊस हे सगळं विसरून आम्ही फक्त क्रिकेट खेळण्यासाठी येतोय. पहा, यानंतरचे सगळे सामने 3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. थोडासा उचली घेतला चेंडूनं, वाईट चेंडू पंचांनी घोषित केला आहे. +1 बाउन्स. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 29 धावा. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक चालू आहे. स्लॉक षटक. पुन्हा एकदा थोडीशी उचली घेतली आहे, पण तो डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. नियंत्रित मारा. संघाची एकूण धावसंख्या आहे 29. दर्शन खेळपट्टीवरती आहेत. बघा, अंडर-19 मधून देखील हा खेळाडू सातत्याने खेळत असतो, परंतु आज आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं आपल्या खेळाचं स्वरूप दाखवतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे 30. ऑन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतील त्याला फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे.
तर गोलंदाज आहे ओम स्ट्राईक वरती आहे. बॅटीची कडा घेतली होती जिथे एसटी रक्षकाच्या पाठीमागे जाऊन चेंडू आदळला. आणि पहा अगदी या पावसामध्ये धावांची चोरी करताना पाहायला मिळतात. 2 धावा वसूल केल्यात. या 2 धाब्याने संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 32. शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या पूर्वार्धामधला आपण पाहतोय. ओम स्ट्राईकवरती आहे. दोन्ही फलंदाज डावखुऱ्या प्रतीचे. नैसर्गिकदृष्ट्या आपण म्हणतो ना हा या खेळाडूंचा खेळ हा नॅचरल असतो. तशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल का असा देखील प्रश्न. परंतु अशा धावांची गरज आहे. अशा धावा तुम्हाला चोरता येणं गरजेचं आहे. कारण धावा होत नाहीत. धावा ह्या जमाव्या लागतात आणि त्या जमवल्यात या दोन्ही फलंदाजांनी. काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली या मैदानावरती. संघाला घेऊन गेले तब्बल 35 धावा. का तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर अशा प्रकारच्या धावा काढणं गरजेचं आहे. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. दर्शन बघा दर्शनना आता डोक्यानं क्रिकेट खेळावं लागेल कारण ताकद कमी पडती आहे. अक्कल आणि शक्कल चालवावी लागेल. परंतु वेग पहा एसटी रक्षकाला देखील चेंडू नीटसा कॅदर करता येत नाहीये. यस बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आहे 36. बघा विनय आपण म्हणतो 36. गणेश लग्न जमवताना 36 गुण पाहिले जातात. आता 36 आकड्यांवरती संघ येऊन थांबला आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील आवाज जातोय. आता मात्र स्वतःच्या थॉलो प्रोमध्ये अडवलाय जिथे विकेट मिळाली. आणखीन एक झटका. पहिला पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये शिवगर्जना संघाने धावा उपारल्या 36. 37 धावांचं आव्हान. तर या 37 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं काढलं जात आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण याचं प्रात्यक्षिक तीन षटकांचा सामना राहील. आपण लवकरात लवकर टॉससाठी इथे रिपोर्टिंग करायचं आहे. अजून बरेच सामने पेंडिंग आहेत त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा कारण जशी संध्याकाळ होईल आणि त्यामध्ये जर पाऊस असेल तर मात्र बॅड लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तर टॉस होत आहे. 3 ओव्हरचा सामना. दोन्ही टीमला शुभेच्छा.
रॉयल ए आणि जय मल्हार फिटनेस. अक्षयने जर 50 मारली तर आझाद ऑस्ट्रेलियावरून $50 पारितोषिक काखे पाजी त्यांच्याकडून दिलं जाईल. अक्षयसाठी हे पारितोषिक. तर टॉस होतोय दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना. यातून जिंकणाऱ्या संघाला मात्र बाय मिळेल. दुसऱ्या फेरीमध्ये टॉस जिंकलाय जय मल्हार. यस, टार्गेट या मॅचच्या दरम्यान जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस बी पुढचा सामना असेल. टॉस जिंकला जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस बी संघाने. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण पुढच्या लढतीसाठी देऊया. परंतु या अगोदर या मॅचमध्ये शिवगर्जना काळभैरव कळंबोली संघासमोर 37 धावांचं आव्हान उभं आहे. या आव्हानाचा पाठलाग त्यांना या मैदानामध्ये करायचा आहे. पावसालाही सुरुवात झाली आहे. आजचा खरं क्लायमेट अतिशय क्रिकेटसाठी पोषक आहे. पावसाळी रबर बॉल या फॉर्मॅटसाठी पोषक असं हे वातावरण. आणि अशा वातावरणामध्ये स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व या ठिकाणी आपण पाहत आहे. काही क्षणापूर्वी आदरणीय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विजयजी खानावकर यांचं इथं आगमन आपण होताना पाहिलं. खरं तर क्रिकेटला धर्म मानणारी ही व्यक्ती सातत्याने रायगड जिल्ह्यामधील अनेक खेळाडूंना त्यांनी मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं. आणि गेले कित्येक वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये ओपन अपमध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर देखील रॉयल कळंबोली या नावाचा दबदबा राहिला. आणि या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय विजयजी खानावकर यांचं आपण इथे खरं स्वागत करूया. जाऊया मॅचकडे. पहिला बॉल पहिला ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मृणाल. आणि त्याच्यासमोर फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला असेल खेळाडू रोशन पोपेटा आणि त्याच्या बरोबरीने गोविंदा. रोशन पोपेटा आणि गोविंदा. मृणालचा पहिला वेगवान तेज तरार बॉल ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु इथे लेग बाईज. यस, अतिशय योग्य निर्णय त्या ठिकाणी रबाडा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पायाचा भेद घेणारा चेंडू होता आणि तिथे लेग बायची सिंगलने अकाउंट ओपन झालं. अवांतर रन तिथे मिळेल. परेश कडके स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत त्या ठिकाणी. त्यांनी खरं तर मागच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार डेडिकेट केला रबाडा या खेळाडूला. हे मोटिवेशन आहे चांगल्या खेळाडूकडून युवा खेळाडूंसाठी. यावेळेला एज लागली होती, स्वीट साऊंड ऐकायला आला जरूर, परंतु मागे खरं तर त्या ठिकाणी झेल कॅरी करता आला नाही विकेट किपरला. परंतु एक रन इथे नक्की मिळेल बॅटिंग करत असताना काळभैरव कळंबोली या टीमला. सध्या आपण कळंबोली परिसरामध्ये आहोत आणि एंटर कॉलनी क्रिकेट या ठिकाणी अनुभवतोय. प्रत्येकजण या स्पर्धेचा आनंद घेतोय. गोलंदाजी मार्कवरती आहेत निहाल, माफियासामी निहाल आहेत. निहाल यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये. शिवगर्जना या संघाचा खेळाडू. यावेळेला मिसिट बघा, थोडी दुखापत झाली असेल कारण प्रचंड वेगाने आला होता बॉल. बॅटला लागून सरळ त्याच्या चेहऱ्यावरती आदळला चेंडू. दुखापत झाली नसेल असे आपण अशी करता ईश्वरचरणी प्रार्थना करूया. या मॅचच्या दरम्यान चांगले योगदान देताना हे सर्व खेळाडू. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट किरण दळवी, केतन दळवी, कळंबोलीमधल्या प्रत्येक स्पर्धांना त्यांना आपण कव्हर करताना पाहिलं. आजही या स्पर्धेमध्ये एक दिवसीय स्पर्धा, परंतु आयोजन खरं तर आपण पाहिलं अप्रतिम दर्जाचं या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेला शॉर्ट आर्म पूल करायचा, परंतु बॉल मागे चला लॉंग स्टॉपला. फिल्डर पाठलाग करत असताना स्लिपरी एरिया त्या ठिकाणी आहे, थोडंसं त्या ठिकाणी स्कीड झाले खेळाडू. बॉलला थांबवलं आहे. लश ग्रीन आउटफील्ड आहे. तुम्ही जरी पडलात या इथे ड्राईव्ह जरी लगावली तरी या तुम्हाला दुखापत होणार नाही असं हे क्रीडांगण आहे.
आणि याच क्रीडांगणावरती आपण खूप चांगली स्पर्धा इथे अनुभवतोय. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मृती चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व, ज्यावर आहे तमाम कळंबोली वासियांना गर्व अशी ही स्पर्धा सध्या सुरू आहे. एक दिवसीय स्पर्धा, 14 संघांना प्रवेश, जवळजवळ 13 सामने या स्पर्धेमध्ये होतील. पुढचा जो फॉर्मॅट राहील 3 षटकांचा. यस, वाईटचा कॉल पंचांच्या माध्यमातून. अवे फ्रॉम द बॉडी अविनाश उर्फ रबाडा मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 4. यावेळेला देखील फुलर लेनचा बॉल आणि इथे खरंतर चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. स्टेप आउट झाले होते गोविंदा, परंतु इथे देखील आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. डॉट पर्सेंटेज करता या इनिंगमध्ये महत्त्वाचे राहतील, कारण लो स्कोर मॅच आहे. 37 धाबा तुम्हाला चेस करायच्या आहेत, एका बाजूने डिपेंड करायच्या आहेत. यावेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करत गेला बॉल सीमा पार. गोविंदाच्या बॅटमधून आलाय शेवटच्या बॉलमध्ये षटकार. बॉलवरती आल्या. इकॉनॉमिकल फिगर षटक वाटलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूने मात्र पूर्णपणे षटकाची दिशा बदलली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या काळभैरव कळंबोली संघाची धावफलकावरती लागली. बिनबाद 10. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. 18 बॉल 27 प्रतिषटक. 9.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅचमध्ये राहील. परंतु पहिला तिसरा सामना आय थिंक आपण पहिला 6 मध्ये 6 करून दिल्या नव्हत्या. त्या ठिकाणी विकी या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. नेगी हा फलंदाज सेट झाला होता, त्यालाही बाद त्याने केलं होतं आणि तो सामना जिंकला होता. ईगल बॉय जंक्शन या टीमने ईगल बॉयज टीमच्या अगेन्स्ट. पुढचा सामना रॉयल ए विपक्ष जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस बी. त्यानंतर दुसरा सामना असेल जंक्शन विपक्ष रणजित कट्टे डीजी किंग्स 11. तिसरा सामना असेल पुढच्या फेरीमधला रॉयल बी विपक्ष जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स ए. खरं तर रॉयल आणि जय मल्हारचे 2-2 संघ आहेत आणि योगायोग बघा दोन्ही पुढच्या सामने या 2 संघांमध्येच राहतील. तेच तर चेंडू आणि पंचांकडे वाईडची अपेक्षा. पंचाचा निर्णय अंतिम राहील, त्यामुळे प्लीज कोणत्याही प्रकारचा फोर्स तुम्ही पंचामध्ये करू नका, दबाव त्या ठिकाणी टाकू नका. पंचाचा निर्णय हा अंतिम राहील. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी म्हटलं. प्रत्येक विनर टीमचे 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. इथे मात्र आपण पहिला शफल क्रॉस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर या ठिकाणी बॉलला फेकलं सीमा पार षटकार. सहा धावा इथे पाहायला मिळाल्या. फलंदाज त्या ठिकाणी आहेत रोशन पोपेटा. इथे बघा खरं तर दुखापत झाली असती, बॅट हातातून निसटली, मागे गेली होती. नशीब चांगले खरं यष्टीरक्षकाचे, ते परत त्या ठिकाणी पोहोचले नव्हते. परंतु 1 रन 22 यस 22च्या स्वरूपात मिळताना पाहायला मिळाली. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. एक्स्ट्रा अवांतर रन या ठिकाणी ॲड होईल. धावसंख्या धावफलकावरती 17. 17 लॉस ऑफ 0 विकेट्स विदाऊट लॉस. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी. अजूनही 20 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. 37चं टार्गेट. आत्तापर्यंत 17 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. या षटकामध्ये गोविंद आणि रोशन दोन्ही खेळाडू आक्रमक झाले. टॉस बॉल झाला होता, त्याच्यावरती मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट बॅटच्या खरं रडारमध्ये आला बॉल आणि इथे मात्र ऑन द राईज हा षटकार.
आपण पाहिल्या तर 13 रनची गरज, 13 धावांची गरज आहे. 24 रन, 24 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. वन साइडेड मॅच. हा सामना जिंकला तर तुम्हाला बाय मिळेल. शेवटचा सामना आहे 7वा. खरं तर पहिल्या फेरीमधला बरोबर 8:17 पहिला चेंडू पडला. ऑब्स्ट्रॅक्टिंग द बॉल या नियमानुसार कधी कधी खेळाडू बाद केला घोषित केला जातो, कारण जर का थ्रो करताना गोलंदाजाने अडचणी निर्माण केल्या तर. चला, रबाडा ओव्हर संपली आहे. ओव्हर कंप्लीट झाली आहे. फक्त 12ची गरज 12 बॉलमध्ये. निर्धाव चेंडू 11-12 हे समीकरण. तर कधी कधी मोठा प्रश्न निर्माण होतो या मुसळधार पावसामध्ये खेळाडू कसे का मैदानामध्ये खेळतात, पण क्रिकेटला जीव की प्राण श्वास मानणारे हे सर्व यंग ब्रिगेड, त्यांचं मात्र नेहमी चांगलं योगदान राहिलं आहे प्रत्येक स्पर्धांसाठी. 10 बॉल 11चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलेलं आहे. अंतिम 10 चेंडू आणि 11 धाबा. 10 बॉल 11चं समीकरण. समोर पुन्हा एकदा गोविंदा. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. गुड लेंथवरती बॉल टाकला आणि टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल. 9-11चं कॅल्क्युलेशन अजून बाकी आहे. एक डॉट बॉल कतर बॅकफुटला ढकेल काळभैरव कंबोली टीमला. विकेट देखील हवा आहे. यावेळेला देखील एक्साइटिंग द पॉवर. लॉंग अँड स्ट्रॉंग हिट. गोविंदाचा तडाखा षटकार. करायच्या आहेत. पुढील मॅचसाठी दोन्ही टीम रेडी राहा. आपण यावेळेला आणखीन एक डॉट. प्रत्येक वेळा चढ उतार पाहायला मिळाला. कभी खुशी कभी गम. षटकार मारल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. पुन्हा एकदा पावसाचं पाणी जमा व्हायला लागले मैदानावरती. यावेळेला बिगिट करताना हा फटका ऑन द राईज उंच मारलाय. झेल खाली शतरक्षक येतील का तर नाही आहेत. मॅक्झिमम हिट. मॅच फिनिश. सामना जिंकलाय काळभैरव कंबोली टीमने. वेलपेड बॉईज हार्ड लक टीम शिवगर्जना. चला नेक्स्ट मॅच. रॉयल ए आणि जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस बी टीम आपण लगेचच सज्ज व्हा या लढतीसाठी. जय मल्हार टीमने टॉस जिंकलाय. प्लेयर ऑफ द मॅच गोविंदा, ज्याने 26 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय आणि हा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गोविंदा प्लेयर ऑफ द मॅच. चला विनर टीम
2 अंपायर आपण पाठवा मैदानाकडे विनर टीम. काळभैरव कळंबोली, रोशन पोपेटा आणि गोविंदा आपण अंपायरची भूमिका साकारा. 2 खेळाडू अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण मैदानात ताबा घ्या. आणि सामनावीर गोविंदा, चला जय मल्हार टीम निर्णय लवकर घ्या आणि मैदानात ताबा घ्या. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत DJ यांच्या माध्यमातून.